नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. सुरुवातीला सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते, कारण तुम्ही आमच्या शॉर्ट्स व्हिडिओंना तसेच लॉंग व्हिडिओंना खूप छान प्रेम देताय, प्रतिसाद देताय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागे एका व्हिडिओमध्ये सासूबाईंनी माझ्या भाकऱ्या बनवून दाखवल्या होत्या. छोटासा व्हिडिओ मी अपलोड केला होता, छोटीशी झलक दिली होती. त्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी कमेंट केल्या होते, कृष्णाई आम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, पूर्ण भाकरी कशी बनवतात ते पाहायचे आहे, त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. आपल्या चॅनलवरती भाकरीचे भरपूर सारे प्रकार आहेत. तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, मिक्स धान्यांची भाकरी. आईने तुम्हाला हे प्रकार बनवून दाखवलेले आहेत, ते नक्की सगळे व्हिडिओ पहा. आणि त्याचसोबत आज मी तुमच्यासमोर हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ती ज्वारीची भाकरी. अगदी चुलीच्या आरात टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी माझ्या सासूबाई तुम्हाला बनवून दाखवतीलच. आमच्या घरामध्ये ज्वारीची भाकरी सगळ्यांना जास्त आवडते खायला. जास्त प्रमाणात ज्वारीचीच भाकरी बनते, त्यामुळे आम्ही महिनाभराचं 15 दिवसाचं पीठ असं तयार करून ठेवतो. ज्वारी आणून दळून असं पीठ तयार करून ठेवतो. इथे माझ्या लहान सासूबाई म्हणजेच माई असं पीठ डब्यात भरून ठेवत आहेत. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे माझ्या सासूबाई असं ज्वारीचं पीठ चाळून घेत आहेत. आणि आता असं मळायचं. लय जर मोठं असलं तर जरा गरम पाणी घ्यायचं, आणि लय बारीक असलं तर मग तशाच भाकरी करायच्या, मग गोड येतात. हे पीठ आता एकदम असं बारीक आहे, म्हणून इथे आईने थंडच पाणी घेतलंय. थंड पाण्यानेच मळायचं आणि भाकरी करायच्या. हे बघा, असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळलात ना की भाकरी आपल्याला थापता पण चांगली येते, आणि भाकरी थापताना मग भाकरीच्या कडा अशा फुटत नाही, पिठाच्या कडा मग अशा फुटत नाहीत. असं मळायचं चांगलं, मग भाकरी चव लागते. आता चांगले येते. आता भाकरी करण्याची प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. काही जणांना लाटून जमते, काही जण थापून करतात. पण आज माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने घरी भाकऱ्या बनवतात ना, त्याच पद्धत तुम्हाला दाखवत आहेत. आणि चुलीच्या आरात टम्म फुगलेली भाकरी बघायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीठ असं मळून घेतल्यानंतर त्यातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे, आणि गोळा पण चांगला असा तो मळून घ्यायचा आहे. किती मोठी छोटी भाकरी हवी आहे त्या अंदाजानं आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे. परातीत थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं थापून घ्यायचं आहे, भाकरी तयार करून घ्यायची आहे. एक भाकरी अशी तव्यावर टाकले, आणि ती हलकी अशी गरम झाली ना की त्याला आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे. संपूर्ण भाकरीला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही भाकरी उलथून घ्यायची, आणि दुसऱ्या बाजून पण चांगली अशी आपल्याला ही शेकून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. म्हणजे जी खालची बाजू आहे ना, दुसरी बाजू, ती चांगली अशी कडक व्हायला पाहिजे, अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. ही बघा, भाकरीची खालची बाजू चांगली अशी भाजली, कडक झाली की आपल्याला ती चुलीच्या आरात ठेवायची आहे. आईंनी असे थोडे निखारे पुढे ओढले आहेत, आणि भाकरीची चुलीच्या आरात ठेवली आहे, निखाऱ्यावर ठेवलेली आहे. आता बघा भाकरी कशी छान टम्म फुगेल. ती बघा कशी मस्त फुगली आहे ना भाकरी. अगदी गरमागरम चुलीच्या आरात टम्म फुगलेली भाकरी तयार आहे. आमच्या घरात अशाच भाकऱ्या सर्वांना जास्त आवडतात खायला. काय रे मल्हार? कुठू आहे. मागच्या व्हिडिओपासून सगळेजण विचारतात की हे बाळ कोणाचं आहे, तर हा माझा पुतण्या आहे, माझा मोठा जाऊबाईंचा मुलगा, आमचा मल्हार.
अशा गरमागरम ज्वारीच्या भाकऱ्या बनवून तयार आहेत. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि या चुलीच्या आरात टम्म फुगलेल्या भाकऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. अशी भाकरी झाली की चव लागते.